नमस्कार मंडळी. आज आपण करणार आहोत एक पारंपरिक, पौष्टिक आणि अतिशय चविष्ट असं शेवग्याच्या शेंगांचं भरीत. कमीत कमी साहित्यामध्ये अगदी झटपट हे भरीत तयार होतं. पोळीबरोबर, भाकरीबरोबर अप्रतिम लागतं. शेवग्याच्या शेंगा या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्यामुळे ही रेसिपी चवीबरोबर अतिशय पौष्टिक अशी होते. चला मग लगेच सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि पहिल्यांदा या चिरून घेते. शेंगा घेताना की नाही हलक्याशा जाडसर बघून घ्यायच्या, म्हणजे त्याच्यातला गर असतो की नाही तो जास्त प्रमाणामध्ये निघतो. आता मी शेंगा या प्रकारे आता चिरून घेते सगळ्या. शेंगा चिरताना की नाही अशा मोठ्या मोठ्या जरा चिरायच्या, म्हणजे त्याचा गर व्यवस्थित काढता येतो. सगळ्या शेंगा इथे मी चिरून घेतलेल्या आहेत आणि शेंगा आपल्याला सगळ्या पाण्यामध्ये घालायच्यात आणि स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायच्यात. धुतलेल्या शेंगा सगळ्या नितळून घ्यायच्या आणि आपल्याला कुकरमध्ये या शेंगा शिजवून घ्यायच्यात. इथे कुकरचा एक पॅन घेतला, त्याच्यामध्ये सगळ्या शेंगा घेतलेल्या आहेत चिरलेल्या. त्यामध्ये मी 1 ग्लास इथे पाणी घातलेलं आहे. शेंगा पूर्णपणे बुडतील एवढं पाणी आपल्याला इथे घालायचं आहे. कुकरची शिट्टी लावून कुकरच्या आपल्याला इथे 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्यामध्ये ह्या शेंगा व्यवस्थित शिजतात. खूप जास्त शिजवायच्या नाहीत, नाहीतर मग त्यातला गर आपल्याला काढता येत नाही. गॅस इथे लावून घेतलेला आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या इथे करून घेते. कुकरच्या 2 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कांदा चिरून घेऊया. भरीत करणार म्हटल्यानंतर कांदा तर हवाच की ना. कांदा घातल्यामुळे या भरताला चव अप्रतिम येते. आता इथे कांदा मी मध्यम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत आणि दोन्ही कांदे इथे मी चिरून घेतेय. तुम्हाला एक आठवण करून देते, तुम्हाला जर माझे हे रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा, कमेंट करा आणि तुमचा अभिप्राय नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला सुद्धा लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. आता इथे कांदा मी सगळा चिरून घेतलाय. त्याच प्रकारे इथे मी 3 छोटे टोमॅटो घेतलेले आहेत आणि टोमॅटो सुद्धा मी इथे चिरून घेतलेला आहे. आपल्या कुकरच्या पण 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर जरा हलकासा गार झाल्यानंतर ह्याचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि वाफ पूर्णपणे जाऊ दिल्यानंतर ह्याच्यातलं की नाही शेवग्याच्या शेंगा आहेत त्या सगळ्या आपल्याला गाळून घ्यायच्यात. म्हणजे यातलं पाणी सगळं आपल्याला काढून घ्यायचंय. या प्रकारे एक चाळण ठेवून त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा काढून घेतलेल्या आहेत आणि पाणी जे आहे ना ते वेगळं ठेवलेलं आहे. ते पाणी तुम्ही आमटीला वगैरे वापरू शकता किंवा भाजीमध्ये सुद्धा घालू शकता. त्यानंतर ह्या शेंगा की नाही हलक्याशा थंड झाल्यानंतर ह्याच्यातला गर ना असा चमच्याने पूर्ण काढून घ्यायचा. ही एक सोपी पद्धत आहे. अशी चमच्याने तुम्ही जर गर काढून घेतला ना, की अगदी झटपट असा निघतो आणि व्यवस्थित सगळा काढता येतो. हे बघा या प्रकारे. ह्यामुळे शेंगा शिजवताना की नाही खूप जास्त अगदी शिजवायच्या नाहीयेत. कारण जास्त तुम्ही जर शेंगा अगदी शिजवल्या तर गर आपल्याला काढता पटकन येत नाही. या प्रकारे आता शेवग्याच्या शेंगातला सगळा गर इथे काढून घेतेय मी. पूर्णपणे आता गर काढून झालेला आहे. एवढा गर निघालेला आहे. आता गॅसवरती मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल हलकंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे, अर्धा चमचा जिरे घालायचे. त्याबरोबर कढीपत्त्याची काही पानं घातलेली आहेत आणि चिरलेले 2 कांदे ह्याच्यामध्ये घालायचे. कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. फार परतवायचा नाहीये. हलकासा कांदा मी इथे पहिल्यांदा परतून घेतला एखाद मिनिटभर. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. तुम्ही याच्याऐवजी आलं लसूण ठेचून सुद्धा घालू शकता. सगळं इथे पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर चिरलेला टोमॅटो इथे घातलेला आहे. टोमॅटो तुम्हाला जर आवडत नसेल भरितामध्ये तर तुम्ही स्किप करू शकता. घातल्यानंतर चव छान येते. थोडीशी आंबटसर, गोडसर, तिखटसर अशी चव ना भरताला छान लागते. त्यानंतर इथे मी पाव चमचा हिंग आणि एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 मोठा चमचा इथे लाल तिखट घातलंय, 1 मोठा चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा इथे मी धणे पावडर घातलेली आहे. सगळं व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचंय. आता तुम्ही बघू शकता अगदी ह्या आपण जे तिखट मसाला वगैरे घातलं त्याच्यामुळे मस्त असा कलर आलेला आहे. आता हे करपू नये म्हणून मी 1-2 चमचे याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. पुन्हा पाणी घालून मी एखाद मिनिट हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जे शेवग्याच्या शेंगांचा गर काढून ठेवलेला होता तो सगळा गर ह्याच्यामध्ये घालायचा आहे. या प्रकारे सगळा गर घालायचा आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे.
हे भरीत की नाही चवीला इतकं छान लागतं ना, की आपण वांग्याचं वगैरे भरीत दरवेळेलाच करतो. पण या प्रकारे शेवग्याच्या शेंगांचं असं पौष्टिक भरीत करून बघा. काही वेळा मुलं शेवग्याच्या शेंगा खात नाहीत, त्यावेळेला असं जर भरीत केलं की नाही, तर भाजीसारखं पोळीबरोबर पटकन खातात हे. त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, 1 चमचा याच्यामध्ये साखर घातलेली आहे, 2 मोठे चमचे याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा, कोथिंबीर घालायची आणि हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे. साखर आवडत नसेल तर स्किप करू शकता. आपण याच्यामध्ये 3 टोमॅटो बारीक चिरलेले घातलेले आहेत. टोमॅटोसाठी मी इथे टोमॅटोचा आंबटपणा जो बॅलन्स होण्यासाठी म्हणून 1 चमचा साखर घातली आहे. नाही घातली तरी सुद्धा चालू शकतं. सगळं मिक्स करून एखाद मिनिटभर मी परतून घेतलं. मस्त आपलं हे भरीत तयार झालेलं आहे. चवीला अप्रतिम लागतं. भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. मुलांना टिफिनला पोळीबरोबर देऊ शकता. नक्की करून बघा आणि ही अतिशय पौष्टिक अशी रेसिपी असल्यामुळे तुम्ही महिन्यातनं एकदा तरी नक्की ट्राय करायला पाहिजे. वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालायची. मस्त आपलं हे भरीत तयार झालंय. रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि YouTubeवर व्हिडिओ बघत असाल आणि हाइपचा ऑप्शन आहे तर हाइप करून मला जास्तीत जास्त पॉइंट्स देण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.